नमस्कार मैत्रिणो, संगीता किचन रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. हे बघा, आज मी इथं पोहे मस्त असे हे चाळून भिजवून घेतलेले. त्याला लागणारं साहित्य: कांदा, मिरच्या, टॅमॅटो, शेंगदाणे, कुरकुरीत भाजलेले पोहे तळलेले. पाहू शकता इथं प्लेटमध्ये. अजून ते भाजायच्यात मैत्रिणो, पण तसेच घेतलेले. पहा, आता हे पोहे आपण हे बघा असे तेलात तळून घ्यायचे. पहा, मस्तपैकी पोहे हे फुलतात मैत्रिणो. अक्षरशः कुरकुरीत आपले हे पोहे तयार होतात. कधीतरी अशा पद्धतीने वेगळे पोहे मैत्रिणो नक्कीच करून पहा. खायला बी खूप छान लागतात. एक मऊपणा आणि एक कुरकुरीतपणा असे दोन्ही आपल्याला भेटतं बघा. चला, आता हे मस्तपैकी हे कुरकुरीत पोहे काढून घेतलेले आहेत तळलेले. त्याच्यानंतर लगेच आपण शेंगदाणे टाकूया मैत्रिणो. पोहे जर खाऊन कंटाळा आला असेल तर असे पोहे नक्कीच बनवा. खरंच खूप छान आवडीने खातीन कधीतरी. आता त्याच्यानंतर शेंगदाणे बी आपले तळून झालेले आहेत. त्याच्यानंतर आपण जिरी मोहरी टाकलेली आहे. त्याच्यानंतर कांदाही टाकलेला आहे. पाहू शकता, कांदा अगदी छान पद्धतीने परतून द्यायचा. पहा, त्याच्यानंतर हिरवी मिरचीसुद्धा टाकून दिलेली आहे. पाहू शकता. आता हिरवी मिरची आणि कांदा हे दोन्ही अगदी मस्त असं परतून घ्यायचं बरं का आपल्याला. पहा, चांगल्या पद्धतीने दोन्ही परतून घेणार की पूर्ण कांद्याचा मिरच्याचा कच्चापणा गेला पाहिजे तोपर्यंत इकडे तयारी करूया. पहा, पोह्यामध्ये मीठ टाकून घेतले. पहा मैत्रिणो, तुम्ही कसं टाकता, मी आधीच मीठ ह्याच्यात टाकून घेते. हे बघा, त्याच्यानंतर थोडी हळदसुद्धा टाकायची आणि हे पूर्ण दोन्ही मिक्स करायचं बरं का. पहा, अशा पद्धतीने हळद मीठ हे पोहे मस्तपैकी असे हलवून ठेवायचे तयार करून. पहा मैत्रिणो, त्याच्यानंतर पुन्हा आपल्याला त्याच्यात टाकायची कोथिंबीर. हे बघा, भरपूर सारी कोथिंबीर घेतलेली आहे, तीसुद्धा टाकून दिलेली आहे. ते सुद्धा पूर्ण असं हलवून घेणार आहे. इकडं कांदा आणि मिरच्या आपल्या दोन्ही अगदी छान परतले. पहा, मस्त रंग आला आहे. त्याच्यानंतर आपल्याला टाकायचं आहे त्याच्यात टॅमॅटो. पूर्ण एक टॅमॅटो मी टाकून दिला आहे. तो सुद्धा आपल्याला अगदी चांगल्या पद्धतीने असा परतून घ्यायचा आहे. पहा, मस्तपैकी अगदीच चांगला असा परतायचा आहे मैत्रिणी. पहा, रंग किती छान आलेला आहे. खरंच मैत्रिणी, पोहे खाऊन जर कंटाळा आला असेल तर असे पोहे नक्कीच करून पहा आणि खाऊन पहा. तुमच्या घरच्यांना द्या, तुम्ही खा. मुलंसुद्धा आवडीने खातीन कुरकुरीत म्हणून. पहा, त्याच्यानंतर आपण संपूर्ण पोहे याच्यात टाकून घेणार आहे. अक्षरशः 5 मिनटात पोहे तयार होतात आपले. अजिबात टाईम लागत नाही आहे आणि गरम गरमच पोहे खायला खूप छान वाटतात. त्याच्यात नंतर टाकायचं आहे खोबऱ्याचा किस. खोबऱ्याचा किस एक टाकला की अजूनच पोह्यांची चव वाढते. पहा, मस्त असे पोहे आपल्याला हलवायच्यात बरं का मैत्रिणी. पाहू शकता तुम्ही छान पद्धतीने पोहे. आता आपण असे मस्त हलवू. आपण जसे हलवू ते पोहे तसं त्याला रंग चढतो. पहा, अगदी सुंदर असे पोहे होतात मैत्रिणी. पाहू शकता तुम्ही. पहा, सुंदर कलर आला आहे. त्याच्यानंतर आपल्याला टाकायचे वरून शेंगदाणे. पहा, हे मस्तपैकी शेंगदाणे टाकायचे आणि पोहे आता एकदा हलवून घ्यायचे. आपले पोहे मैत्रिणी रेडी झालेले आहेत. पाहू शकता तुम्ही. आणि खरंच खूप छान कलर बी किती छान वाटतो. पहा, वेगवेगळ्या पद्धतीचे त्याच्यात कलर झालेत आणि खायला बी खूप टेस्टी. शेंगदाणे बी असे कुरकुरीत मस्त असे पोहे झालेले आहेत मैत्रिणी. पहा बरं. पण एवढंच का, जेवढं तुम्ही हलवसान तेवढी छान चव लागते मस्तपैकी. 5-1 मिनटं असेच पोहे हलवीत राहायचं की पोह्यांची चव अजूनच वाढते. चला मैत्रिणी, पोहे तयार झालेले आहेत. पाहू शकता. आता मी तुम्हाला हे पोहे की काढून दाखवणार आहे. पहा, मस्तपैकी एका प्लेटमध्ये. पहा, इथं प्लेटमध्ये पोहे काढलेले आहे. त्या पोह्यामध्ये आता आपण टाकायचे शेंगदाणे. पहा, वरून मस्तपैकी असे शेंगदाणे टाकून द्यायचे. त्याच्यानंतर पुन्हा आपण तळलेले पोहे घ्यायचेत. पहा, इथं तळलेले पोहे हे सुद्धा वरून असे टाकायचे. पहा,
आणि मग ते पोहे खायचे मैत्रिणींनो. वाटतात का नाही छान? चला मैत्रिणींनो, आपण उद्या भेटूया. असंच बाय.